हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी खूप दिवसांमध्ये एक व्लॉग घेऊन आले आणि हा व्लॉग आहे केळव्या येथील शीतलादेवी मातेचा जत्रेचा. चला तर सुंदर असं तुम्ही केळव्याचा बीच बघू शकता, किती सुंदर आणि किती क्लीन आहे. तर चला, तर आज आपण बीचवरून जाऊया मंदिराकडे आणि ह्या बीचवरून मंदिराकडे जायचा रस्ता. आणि तुम्ही बघू शकता तर ही जत्रा भरलेली आहे. दरवर्षी ही जत्रा भरते चैत्र पौर्णिमेला आणि खूप मोठ्या प्रमाणात असतं. पण बघू शकतात किती दुकानं असतात. चला आपण जत्रेला जाऊया. आणि हा आहे डे 1 होता जत्रेचा. तर चला, तर तुम्हाला जर केळव्याला शीतलादेवीला यायचं असेल तर तुम्ही चर्चगेट ते डहाणू लोकल असेल आणि तुम्ही केळव्या रोडला उतरा आणि तिकडनं ऑटोने तुम्ही केळव्याला जाऊ शकता. आणि दुसरा वे पण आहे की तुम्ही बाय रोड आहे तर तुम्ही हायवेने इकडे या आणि सफाऱ्यावरून तुम्ही केळव्या बीचला जाऊ शकता. तर बघू शकतात आजूबाजूच्या पालघरवरून मुंबईवरून किती लोक इकडे जत्रेसाठी येतात. खूपच सुंदर अशी रोषणाई केली आहे मंदिराला. रात्रीचा इकडचा नजारा तर खूप मस्तच आहे, तो पण आपण बघूया. तर मी जत्रा दाखवतो. तर मी इव्हनिंगला आल्यामुळे गर्दी कमी आहे. म्हणजे किती सारी दुकानं आहेत, मिठाईपासून ते ज्वेलरीची पण इथे 10-10 रुपये छोटी छोटीशी ज्वेलरी होती. तुम्ही टॉईजचे वगैरे पण बघू शकतात. 120 रुपयामध्ये लहान मुलं सगळी खेळणी आहेत, ते गॉगल आहेत, 10 रुपयाचा सेल आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि इकडे खूप लहान मुलांना खूप एन्जॉय करता येतो. खूप अशी मस्त अशी जत्रा असते आमच्या इकडची. तर बघा, आणि आज सॅटरडे होता त्यामुळे गर्दी तर होणारच नाही. रात्री मी संध्याकाळी आली आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. चला तर आता आपण अजून पुढे जाऊया आणि अजून जत्रेमध्ये काय काय आहे ते बघूया. आणि चला, आता ही बघा मस्त गेम खेळते, एन्जॉय. किती ते परफेक्ट शॉट लागतात. आणि मग खूप धमाल केली आहे जत्रेमध्ये. आता अजून बघूया पुढे जाऊन अजून कोणते कोणते गेम्स आहेत. चला, आता आपण पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता किती मोठा आकाश पाळणा आहे, किती मोठी ती ड्रॅगनवाली बोट आहे, जम्पिंग आहे. खूप साऱ्या गोष्टी होत्या लहान मुलांना खेळण्यासाठी इकडे आणि मोठ्यांना पण आनंद होईल. खूप मस्त आहे आणि सगळं रिजनेबल प्राईसमध्ये, त्यामुळे खूप मजा येते. चला, आता तुम्ही बघू शकता की किती उंच जातोय. ही ड्रॅगनवाली ही बोट होती, पण नाकाला थोडंसं वर जाते. विचार करायची हाईट केवढी असेल. खूप सारी मजा आहे त्या जत्रेमध्ये. आता लहान मुलांना जम्पिंग आहे, हा खूप सारे गेम्स आहेत. आणि आता आमचं प्रियांश बघूया. तर प्रियांश बसलाय, कार चालवतोय बघा किती मस्त पैकी. त्यांनी पण खूप एन्जॉय केला. आता बघूया आता अजून खायला काय काय. चला, या शेवपुरीचं शॉप आहे, भेळपुरी, पाणीपुरी, शॉर्मा, फालुदा, चायनीज, अंडापाव, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि आता पुढे जाऊया. आता आपण पार्किंगच्या इकडे बघू शकता. चला, तर हा होता जत्रेचा डे 1. आता डे 2ला आपण बघूया आपण काय काय करतो. हे बघा, तेव्हा मी सांगितलं सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली होती मंदिराला आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर. हे एंट्रीलाच तुम्ही बघू शकता तर किती चांगलं असं डेकोरेशन केलेलं आहे.
आणि मंदिराच्या समोरच रामकुंड आहे. त्याच्यात आपण पाय धुवायचे आणि ते मंदिरात जायचं. आणि समोर असतात सुंदर अशा 2 दीपमाळा. आणि आमचं दर्शनही इझिली झालं. 10 ते 15 मिनटं लागली. बघू शकता ते आता उत्सव आहे तर मंदिरात गर्दी असते, पण तरी पण 10 ते 15 मिनटात आमचं दर्शन झालं. खूपच सुंदर आहे. तुम्ही पण नक्की इकडे या आणि मनालाही खूप शांती मिळते देवीच्या दर्शनाने. बघू शकतात मंदिराचा आतमधला जो भाग आहे तो संगम दरवाजा आहे. खूपच सुंदर आहे. ही मुखदर्शनाची लाईन आहे आणि ओटी भरण्यासाठी होती. देवीची सुंदर अशी मूर्ती आहे. आता आपण रात्री जत्रा एक्सप्लोअर करूया. तीच सगळी दुकानं, तीच मिठाईची दुकानं आहेत, खेळण्यांची आहेत. आता रात्रीची मजा काहीतरी वेगळीच असते जत्रेमध्ये. ती सगळी लाईटिंग, रोषणाई खूप भारी असतं. मी लहान मुलांना पण खूप मजा येते. ओबी प्रियांशला तर खूपच मजा येत होती. खूपच भारी. आता आपण बघूया पुढे जाऊन जत्रेचे सुंदर आणि खास असे काय काय क्षण. ज्यांनी जत्रा मिस केली त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. चला.